स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वात मोठी आणि महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे ती मुंबई महानगरपालिकेची. कारण विषय आला आहे मुंबईत ठाकरे ब्रँड राहणार की नाही याचा. शिवसेनेचं विभाजन झाल्यानंतरची ही तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची निवडणूक. कारण राजकीय पक्षांचा फैसला खरा हा निवडणुकीतच होतो. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर आता होणारी महानगरपालिका. लोकसभेत महाराष्ट्रात महायुतीला म्हणावं तेवढं यश मिळालं नसलं तरी शिंदेंच्या शिवसेनेची कामगिरी हे ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा अधिक चांगली होती. विधानसभेत सुद्धा त्यांनी त्यांचा फॉर्म कायम ठेवला आणि भाजपसोबत राहून स्वतःच्या 60 पर्यंत जागा निवडून आणण्यात त्यांना यश मिळालं. एक प्रकारे शिंदेंचं पारडं जड राहिलं. त्यांच्यासोबत गुवाहाटीला आलेले बहुतेक आमदार निवडून आले, तेवढे काय डोंगर काय झाडेवाले निवडणुकीत पडले. विधानसभेनंतर मात्र या विजयानंतर आता खरी ठाकरेंच्या मुंबईतील अस्तित्वाची लढाई या महानगरपालिकेत होणार आहे. यामध्ये काही राजकीय समीकरणं बदलली आहेत. ठाकरे गटाचा शत्रू पक्ष हा भाजप आणि शिंदेंची शिवसेना हेच राहिलेलं असलं तरीही त्याचे मित्र पक्ष बदललेले आहेत. जे राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर दोन्ही निवडणुकीत म्हणजे लोकसभा आणि विधानसभेत टीका करत होते ते आता त्यांच्या सोबत असणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसने मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. अशात हे राजकीय समीकरण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या पत्त्यावर पडेल की त्याचा त्यांना तोटा होईल याच्यावर या व्हिडिओमध्ये बोलूया. नमस्कार, मी दिनेश, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. भाजप आणि शिवसेनेची युती जरी खूप जुनी असली तरी मुंबईचा विचार करता त्यांचा कोर वोटर बेस हा वेगळा आहे. साधारणपणे मराठी माणूस कुठे नाही तो मुंबईत एकवटतो, कारण तिथं त्याची संख्या कमी कमी होत चालली आहे. अशात तो इतरांच्या विरोधात मराठी माणसाच्या नावाखाली मुंबईत एका छताखाली मतदान करतो. भूमिपुत्र या पद्धतीच्या या भावना असतात. त्याची टक्केवारी साधारण 35 ते 40% असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचा हाच कोर वोटर बेस आहे. दुसरी आहे अमराठीमध्ये, ते सुद्धा जवळपास एकत्रित मराठी मतदारांपेक्षा जास्त आहेत किंवा साधारणपणे तेवढीच आहेत. तो आहे भाजपचा कोर वोटर. 2017ला भाजप शिवसेना युती अस्तित्वात होती तरीही दोघेही स्वतंत्र मुंबई महानगरपालिकेत लढले होते आणि जवळपास सारखेच नगरसेवक दोघांचे निवडूनही आले होते. मात्र महापौर शेवटी शिवसेनेचाच झाला. यावेळी भाजप विरोधात तर आहेच, पण शिंदेंनी शिवसेनेची मोठी फळी माजी नगरसेवक आपल्या गोटात सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे ते एक आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेसमोर असणार आहे. मात्र अशातही लोकसभा आणि विधानसभेतही मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना ही भाजपला आणि पर्यायाने महायुतीला जड गेली होती. पण त्यावेळी काँग्रेसमुळे मुंबईत मोठ्या संख्येने असणारा मुस्लिम मतदार हा ठाकरेंच्या पाठीशी राहिला आणि त्याचा फायदा त्यांना झाला असं बोललं गेलं. बऱ्याच ठिकाणी ते स्पष्टपणे दिसूनही आलं. पण आता काँग्रेसने स्वबळाची भाषा महानगरपालिकेसाठी केली आहे, किंबहुना तसा निर्णयही झाल्याचं समजते. सर्वात आधी काँग्रेस भाजप विरोधकांची मूठ आवळत असताना मुंबईत आघाडी का करत नाही हे समजून घेऊया. दिल्ली निवडणुकीत काँग्रेसने जो आप विरोधात प्रचार केला त्यामुळे काँग्रेसला जागा आल्या 0 आणि मोदी केंद्रामध्ये सत्तेत आल्यापासून पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री दिल्लीत बनला. पण दुसरीकडे त्यांनी आम आदमी पार्टीचा काटा काढला याचा आनंद काँग्रेसला होता. सोबतच काँग्रेसला ज्या आम आदमी पक्षाने भ्रष्टाचारी ठरवून ही नॅरेटिव्ह सेट करून सत्ता मिळवली तिला आपली वोट बँक देऊन स्वतःचं अस्तित्व दिल्लीतून संपवायचं नव्हतं. जागा 0 आल्या पण अस्तित्व शिल्लक राहिलं. शिवाय आम आदमी पक्षाला त्याची जागा दाखवून देता आली. मुंबईमध्ये सुद्धा पूर्वापार संघर्ष हा शिवसेना विरुद्ध काँग्रेस असाच होता. तिथे मागच्या 2 निवडणुकांमध्ये म्हणजे लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेसची मतं हे शिवसेनेसाठी निर्णायक ठरली आहेत. अशात आपल्याला गृहीत धरून उद्धव ठाकरे मुंबईत कारभार करत आहेत याची जाणीव काँग्रेसला होऊ लागली आहे. मनसेसोबत युती हा परस्पर घेतलेला निर्णय असल्याचं स्थानिक काँग्रेस नेत्यांचं मत आहे. सोबतच मनसेसोबत आल्यानंतर त्यांना त्याचा अमराठी मतांवर फटका बसेल. शिवाय याचा तोटा इतर राज्यांमध्ये काँग्रेसला होईल असं मत काँग्रेसचं आहे. आता हे खरंय की मागच्या निवडणुकांमध्ये मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात मुंबईत उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहिले. पण
ते केवळ काँग्रेसमुळेच त्यांच्यासोबत गेले असं म्हणण्याला अर्थ नाही. कारण मुस्लिम मतदार हा काँग्रेसचा वोटर असण्यापेक्षा तो भाजप विरोधी मतदान करणारा महत्त्वाचा घटक आहे, हे देशभर दिसून येतं. त्यामुळे तो भाजपला सक्षम पर्याय देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांच्या पाठीशी राहिला आणि याचमुळे तो यावेळी सुद्धा ठाकरेंसोबत जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे असरुद्दीन ओवेसी यांची एमआयएम सुद्धा मुंबईच्या मैदानात उतरल्यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन होईल असा भाजपचा अंदाज आहे. असं असलं तरीही मुंबई महानगरपालिकेत दोन ठाकरेंनी सोबत येत मराठी मतांना घातलेली भावनिक साथ, भाजप विरोधी मुस्लिम मतदार यांचा एकत्रित फायदा हा उद्धव ठाकरेंच्या पथ्यावर पडू शकतो असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? मुंबईत बाजी कोण मारणार? यावेळी शिवसेना नेमकी कुणाची याचा फैसला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत होईल असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.